पश्चाताप करून सुद्धा पुन्हा काहीच फायदा होणार नाही असं चक्क मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आता डॉक्टरांनी मला हे एवढं मोठं वाक्य का बरं बोललं याचं व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला उत्तर देणारच आहे. त्याआधी तुम्ही बघू शकता छान अशी गरमागरम मऊ सॉफ्ट पांढरी शुभ्र इथे इडली मी बनवून घेतली होती आणि त्यासोबत खायला आंबट वरण म्हणजे एक स्पेशल मसाला टाकून मी हे वरण बनवलं होतं, जे की खूप टेस्टी झालं होतं. पिलूला शाळेसाठी निघायचं होतं, त्यासाठीच हे पिल्लूला ताट वाढलं होतं आणि पिल्लूच्या पप्पालाही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. त्यासाठीच मग झालाच आहे नाश्ता. म्हटलं पिल्लूच्या पप्पा तुम्ही पण करून जा म्हणून त्यांना नाश्ता दिला. त्यानंतर मी पण नाश्ता केला आणि महत्त्वाचं सांगते तुम्हाला, मला डॉक्टरांनी एवढं मोठं वाक्य का म्हटलं तर काल रात्री ना माझा इतका हाय बीपी झाला होता, म्हणजे 170 आणि 120 झाला होता आणि त्याचमुळे डॉक्टरांनी मला ह्या गोळ्यांना रेग्युलर घ्यायला सांगितलेल्या आहेत. म्हणजे बीपीच्याच आहेत ह्या गोळ्या, रेग्युलर घ्यायला सांगितल्या. नेमकं मी विसरून जाते घरच्या कामामध्ये. बऱ्याच महिलांसोबत असं होत असेल, हे कोणाकोणासोबत होते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण खरं सांगू का, आपल्या परिवाराची जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर सर्वात पहिल्यांदा स्वतः निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज मी सगळी कामं सोडली, म्हणजे झाडझूड वगैरे करून घेतलं, त्यानंतर नाश्ता केला आणि ही जी गोळी होती ना ती मी गोळी घेतली. त्यानंतर आता प्रचंड डोकं दुखत होतं म्हणून हे त्यांनी गोळी घ्यायला सांगितली, पण जेव्हा डोकं जास्त दुखत असेल त्याच वेळी घ्यायला सांगितली म्हणून ही गोळी मी घेतली नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.